ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। धाराशिवमध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवर नुकसान, मात्र जिल्हाधिकारी कीर्तिपूजा नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात नाच गाण्यात व्यस्त, व्हिडिओ व्हायरल। धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनी याचं भान ठेवावं। इथून पुढील सर्व सांस्कृतिक महोत्सव रद्द करा, ती रक्कम पूरग्रस्तांना द्या, ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। सरकारसारखंच प्रशासन देखील असंवेदनशील, धाराशिवमधील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? धाराशिवमधील जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर राऊतांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कालच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाल्याची शक्यता, शेती नुकसानीच्या परिस्थितीवरून दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व। राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार, केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान, एनडीआरएफ कडून भरीव मदतीची मागणी। पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, संजय राऊतांची मागणी। तर दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात मोर्चा काढणार, राऊतांची माहिती। घरांमध्ये पाणी गेलेल्यांना 5,000ची तातडीची मदत सुरू, 10 किलो धान्याचं वाटप सुरू, धान्याची मदत कमी असल्यानं मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू, अजित पवार यांची माहिती। ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, जयंत पाटील यांची मागणी। शेतकऱ्यांना 100% मदत मिळालीच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर व्हायलाच हवा, संतोष बांगर यांची सरकारकडे मागणी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरे यांची घोषणा। हेक्टरी 50,000ची मदत करा, पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, ठाकरेंची ही मागणी। काम करतो त्यालाच टार्गेट करता, अजित पवार यांचं विधान। पैशांचं नाटक करता येत नाही, वक्तव्यानंतर अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून टीका। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता, दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याचा अंदाज। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ, 75 लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 रुपये जमा करणार। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।